नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आईकडेच आहे. व्हिडिओ वगैरे टाकता येत नाही, ब्लॉग वगैरे बनवता येत नाही, काही नाही, कारण की खूप कामं असतात. तरी आई स्वयंपाक वगैरे करते, संध्याकाळचं सकाळचं बाकी काय असेल ते मी करते. मग तर हे बघा, कपडे वगैरे धुवून झाले आत्ताच. कपडे धुतले, पार्किंग सगळं धुवून काढलं. पाणी तिकडून मंदिराच्या तिकडून पाणी आणतो आम्ही. हे बघा, हे सगळं पुसून काढलं कोबा. हे भावाने काय केलं आहे, कलर काढला आहे ना सगळं, ते कलर सगळं सांडलं आहे त्यांनी. तेव्हा पुसलं नाही कोब्यावरती, म्हणून तसं ते दिसतं आहे डाग. सगळा कोबा पूर्ण धुवून काढला आहे बघा मी. आणि आई तिकडे दळायला गेली आहे. हे बघा, सगळं पुसून काढलं आहे, सगळी साफसफाई करून घेतली. पिल्लूची हे बघा डॉल बघा कशी झोपली. प्रणवीला आंघोळ घातली, माझीच आंघोळ राहिली, आता आंघोळ करणार आहे मी पण. म्हटलं अगोदर सगळं स्वच्छ करून घ्यावं. पूर्ण घर स्वच्छ करून घेतलं आहे बघा पूर्ण. हे बघा, हा कोबा बघा कसा आहे, एकदम प्लेन आहे, बघू शकता. तर सगळं धुवून वगैरे काढलं आहे, फक्त इकडून पुसून काढलं आहे. हा बेडरूम धुवून काढलं, सगळंच इकडून धुवून काढलं आहे मी. इकडून पण बघा, हे किचन आहे इकडून. ऐक बाळा, हे बघा कसं पाणी भरून ठेवावं लागतं, बघितलं का? असं सगळं पाणी भरून ठेवावं लागतं, बघितलं? लय गावा ठिकाणी पाण्याचं हे आहे बघा, छोटी छोटी भांडी भरून ठेवावी लागतात. आणि फणस आईने काल कापला, 2 फणस झाले कापून. अर्धा फणस ठेवला आहे तिने कापायचा बघा, थोडासा राहिला आहे फक्त अर्धा भाग. आणि हे आहेत आमच्या नारळीचे नारळ, त्या दिवशी तुम्हाला जे दाखवले व्हिडिओमध्ये. आणि रात्री भावाने आणले मच्छी, ते आईच करून गेली जेवण सगळं. मी पाणी वगैरे भरत होते, आई जेवण करून गेली. हे बघा, रस्सा केला आहे माशांचा. आणि मी काय अजून आम्ही काही खाल्लंच नाही आहे, बाकीच्याने सगळं नाश्ता केला आहे. पिल्लू आणि मी नाश्ता नाही केला आहे. हे मासे फ्राय करून गेले ती, कारण की मला जास्त सहन होत नाही म्हणून मी काही जास्त लक्ष देत नाही. आणि किचन वगैरे आवरून भांडी वगैरे घासून घेतली बघा, बघू शकता. किचन वगैरे आवरलं, भांडी वगैरे घासून घेतली. इकडे पण पुसून वगैरे काढलं. परत चूल पेटवली परत आत्ता, कारण की मला आंघोळला गरम पाणी पाहिजे ना म्हणून. आणि इकडं पण सगळं तर बघा, आता हे सगळं आवरायचं आहे, आवरलं आहे सगळं म्हणा. आता माझी आंघोळ केली की झालं. इकडून मागून पण सगळं धुवून वगैरे घेतलं. हे बघा, इकडून मागून पण खूप सगळं धुवून काढलं. चला उठ, पाय काढ. आता म्हटलं आंघोळ करायला. आणि काय चमक भरले का काय काय कळलं ना बघा मला. तर चूल बघा, लाकडं. म्हटलं गरम गरम पाणी जरा शेकवते, चमक भरल्यासारखं झालं आहे. तर म्हटलं शेकवते जरा गरम पाणी. आई गेले दळायला, ते येतील संभवणे. आई दोघं गेले दळायला. कसं वाटते, छान वाटते असं स्वच्छ केल्यावर. दररोज मी आल्यापासून दररोज पुसते, दररोज. खूप मोठं घर आहे बरं का. आता ही जी पडवी आहे, आमच्याकडे पडवी म्हणतात. ही किचनची जी ही आहे खूप मोठी आहे, जवळजवळ 2 रूमची आहे बरं का. म्हणजे हे 2 रूम, ते 2 बेडरूम, 4 झाले. ती पुढची एक पडवी दाखवली ना, ते 2 रूम, 6 झाले. ही एक छोटं, आणि तिकडे एवढा मोठा पार्किंग. जेवण वगैरे आम्ही चुलीवरतीच बनवत असतो बघा. भाकरीचा तवा, आई इथं जेवण इथंच बनवतो आम्ही चुलीवरती, कारण की आता गॅस तर खूप महाग झाले. आणि मी आल्यापासून बघा इकडं झाडी विडी सगळं तोडत असते. इकडून पण सगळी बघा, आता दरवाजा बंद केला, सगळी झाडी विडी सगळी तोडली. काय नाही काहीतरी सगळं साफसफाई चालूच असते. घराच्या वाकून, घराच्या पुढून वगैरे सगळी साफसफाई तुम्हाला दाखवते. अंगण आहे, त्या अंगणाच्या बाहेरून वगैरे साफसफाई सगळीच असते. मला कसं घर स्वच्छ लागतं, नाही घाण नाही आवडत मला घरी अजिबात. पूर्ण एकदम बघा स्वच्छ आणि भारीच वाटते. छान वाटतं बघा. हे बघा,
इकडं पण बघा कशा आहे. इथं वाळू राहिलेत, थोडेसे आंबे ओले तर राहिलेत. मंदिर आहे बघा समोरच, मला दाखवलंच आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतेच. बघा हा घर आमचा आहे की नाही. तर चला मी पण आता आंघोळ करते. इकडं आली की कसं व्हिडिओ वगैरे नाही करता येत, वेळ नाही भेटला आपल्याला. कसं घरी असलं वेळात नाही, वेळ काढते मी थोडंफार आणि बनवत असते. असं काय आईने पूजा केली नाही, प्रॉब्लेम असल्यामुळे मला पूजा नाही केली. उद्यापासून करेल पूजा. पण देवासाठी असं बनवून घेतलं आहे बघा. तर चला बाय बाय सगळ्यांना. आणि ब्लड टेस्ट केला तर डॉक्टरने मला सांगितलं नाही, रक्त नाही अंगात म्हणून सांगितलं आहे. त्यामुळे मला सतत चक्कर येते. आज त्या दिवशी अशी चक्कर आली म्हणून डॉक्टर मला म्हणजे ब्लड टेस्ट करूया. तर टेस्ट केले, रिपोर्ट काय आणले नाही मी अजून, गेलेच नाही आणायला. तर भावाजवळ पावती दिली होती, तर सांगितले गोळ्या चालू करा महिनाभर रक्तवाढीच्या. चक्करच येते मला. 5-6 किलो वजन कमी झालं आहे माझं. तर चला बाय सगळ्यांना. आता चूल पेटली आता. इकडं घर आहेत खाली. बाय बाय सगळ्यांना.